अमरावतीच्या नया अकोलात महापरिनिर्वाण दिनानिमित्त अस्थि दर्शनासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली। अमरावतीत नया अकोलापर्यंत बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आले। खासदार बळवंत वानखेडेंच्या उपस्थितीत ही रॅली निघणार आहे, तर यशोमती ठाकूर देखील या रॅलीमध्ये सहभागी होणार आहे। नागरिकांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले, त्यामुळे मोठी बातमी सध्या अमरावतीमधून समोर येते। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 68वा महापरिनिर्वाण दिन आहे आणि या पार्श्वभूमीवर आता अमरावतीच्या नया अकोलात महापरिनिर्वाण दिनानिमित्त अस्थि दर्शनासाठी गर्दी झाली आहे। अमरावती ते नया अकोलापर्यंत बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आले। खासदार बळवंत वानखेडेंच्या उपस्थितीत ही रॅली निघणार आहे, तर यामध्ये यशोमती ठाकूर देखील सहभागी होणार असल्याची माहिती आहे। नागरिकांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन देखील करण्यात आले। तर याच संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी सूरज दहाट आपल्यासोबत जोडले गेलेत। सूरज, नया अकोलात महापरिनिर्वाण दिनानिमित्त अस्थि दर्शनासाठी गर्दी झाली आहे, त्याचबरोबर बाईक रॅलीचं देखील आयोजन करण्यात आलंय, का अधिक अपडेट? नक्कीच मी सध्या अमरावती शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौकामध्ये या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ऐतिहासिक या ठिकाणी पुतळा आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणून काही वेळातच जे आहे म्हणजे 9 ते 9:30 वाजताच्या दरम्यान जर पाहिलं गेलं तर अमरावती शहर ते नया अकोला अशी ही बाईक रॅली निघणार आहे। प्रामुख्याने जर बघितलं गेलं तर या ठिकाणी सकाळपासून जे आहे अमरावतीच्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने जे आहे भीमवनियांची गर्दी या ठिकाणी बघायला मिळते। एकंदरीत जर आपण जर पाहिलं गेलं तर नया अकोलामध्ये जी परिस्थिती जर बघितली गेली तर 1956 रोजी बाबासाहेब आंबेडकरांचं निधन झालं होतं। त्यावेळेस नया अकोल्यामधील 2 लोक गेलेले होते, बाबासाहेबांच्या अंत्यविधीला गेले होते। त्या ठिकाणी जर पाहिलं त्या ठिकाणी अस्थि आणलेले होते, त्याच अस्थि जे आहे जपून ठेवण्याचं काम जे आहे नया अकोला येथील लोकांनी केलेलं आहे। आणि त्या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर बाबासाहेबांच्या अस्थि नया अकोल्यामध्ये असल्यामुळे या ठिकाणी बाबासाहेबांच्या अस्थि कलशाला नमन करण्यासाठी आणि बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने जे आहे राज्यभरातून आणि विदर्भातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंबेडकरी अनुयायी येत असतात। तुर्तास जर आपण जर बघितलं गेलं ही संपूर्ण दृश्य जर पाहिली तर अमरावतीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर या ठिकाणी दृश्य आहे। बाबासाहेबांना या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी, बाबासाहेबांना हार अर्पण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी या ठिकाणी दिसून येते। आपण जर पाहिलं गेलं तर मोठ्या संख्येने जे आहे ते सकाळपासून जे आहे महिला अक्षरशः या ठिकाणी रांगा लावून या ठिकाणी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने या ठिकाणी उभे आहे। या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर मोठी भली एक रांग या ठिकाणी लागली या ठिकाणी दिसून येत आहे। बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आहे मोठ्या प्रमाणात जे आहे आंबेडकरी आणि या ठिकाणी येतात। माझ्यासोबत काही आंबेडकरी अनुयायी काय सांगणार, किती वर्षापासून तुम्ही येतात? बरेच वर्षापासून येऊन राहिले। बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण काय सांगणार? त्यांना अभिवादन करून राहिले। आपण जर पाहिलं गेलं तर सकाळपासून जे आहे जे मोठ्या संख्येने जे आहे आंबेडकरी अनुयायी या ठिकाणी येत आहे आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या काय सांगणार, किती वर्षापासून तुम्ही येतात? मी इथे आता 15 वर्षापासून येत आहे। अमरावतीला समजा आलो आम्ही, म्हणजे भाड्याने राहतो, तर चांगलं वाटते इथं आलं की मनाला शांत वाटते आणि थोडंसं दुःख पण होत आहे बाबासाहेबांच्या ह्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त। आणि लोक पब्लिक पाहून जरा मनाला चांगलं वाटते की आहे काहीतरी अमरावतीकरांना बाबासाहेब। खऱ्या अर्थानं 6 डिसेंबर हा आंबेडकरी अनुयायांसाठी आणि पूर्ण जगातील, देशातील, महाराष्ट्रातील आणि शहर तालुके येथील असतील तर हा सर्वात मोठा आमच्यासाठी काळा दिवस आहे। ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे संपूर्ण जग चालत आहे, देश चालत आहे आणि ते ज्या अर्थाने आजच्या दिवशी निघून गेले, तर आज खऱ्या अर्थानं आमच्या समाजावर आणि पूर्ण देशवासियांवर हा दुःखाचा डोंगर कोसळला। आणि आज खऱ्या अर्थानं 6 डिसेंबर 1956 साली आमच्यासाठी हा सर्वात मोठा काळा दिवस असून या दिवशी खऱ्या अर्थानं समाज पोरका झाला होता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।